आज आपण चर्चा करणार आहोत बालसंगोपनावर, ज्याला चाइल्ड रिअरिंग, पेरेंटिंग अशा नावाने ओळखलं जातं समाजामध्ये. बालसंगोपन काय आहे? तर बालसंगोपन ही मुलांना सांभाळण्याची टेक्निक, मुलांना वाढवण्याची टेक्निक. पूर्वी मुलं पालकांना त्रास देत नव्हती. आता जरा मुलं जास्तच त्रास देत आहेत असं पालकांचं म्हणणं आहे. आपण सगळे पालकच आहेत ना, आपण आहोतच ना पालक, म्हणजे मी पालक येतो, आपण सगळे पालक आहेत. त्रास नाही का? आहेच ना. तुलना होते, ती अमक्याचा मुलगा चांगला राहतो, अहो ते त्यांचे टी व्ही सुद्धा बघत नाही. आमचं तर टी व्ही शिवाय राहतच नाही, जेवतच नाही बिना टी व्हीच, बिना चावीचं पण झोपत नाही. अशा तक्रारी सध्या काउन्सलरकडे चालू आहेत. आणि या बालसंगोपनावर अनेक विद्वान लोकांनी लिहिले, बोलले, व्याख्यानं दिली आहेत. तरी खरंच समजून घेण्याचा विषय आहे. पालक म्हणून आपण जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा ती भूमिका समजणं गरजेचं आहे. चेस खेळायचं असेल, क्रिकेट खेळायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रात मला यशस्वी व्हायचं आहे, याच्यासाठीचे काही टेक्निक आम्ही अवलंबल्या पाहिजेत. आणि त्या टेक्निक असतात. तसंच मुलं वाढवण्याची, बालसंगोपन करण्याची सुद्धा टेक्निक आहे. मग ज्या लोकांनी टेक्निक के साथ बच्चों को ग्रो किया है, बड़ा किया है, उनको तकलीफ कम है. याची कारणं खतरनाक आहेत सगळे. आणि म्हणून हा विषय पुढे आला. म्हणजे जो कोणी व्यक्ती जीवनामध्ये कष्ट करतो, शून्यातून बरंचसं पुढं जातो, संघर्ष करतो, मोठा होतो, आणि मग अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसा आल्यानंतर जर मुलांकडून त्याला समाधान नाही मिळालं तर तो एवढा डाऊन होतो, एवढा अपसेट होतो. आणि ही गोष्ट कोणासोबत बोलता येत नाही. ही नातेवाईकांसोबत बोलता येत नाही, शेजाऱ्यांसोबत बोलता येत नाही, झाकली 1.25 लाखाची. कारण दुसऱ्याविषयी दुसऱ्यांजवळ बोलता येतं, पण घरातले विषय, मुलांच्या विषयीचे विषय हे लोकांसोबत कसे बोलायचे, शेअर कसे करायचे. आणि म्हणून बरीच माणसं शिकली सवरलेली, उद्योग करणारी, नोकऱ्या करणारी, शेती करणारी, काहीही करणारी, कुठंही राहणारी, कोणी याला अपवाद नाही. आणि अनेक लोकांनी डायरेक्ट डोक्यालाच हात लावलाय. तर मुळात या गोष्टी भविष्यात उद्भवू नयेत, पुढे येऊच नयेत, यासाठी अगोदर जर पाण्याच्या अगोदर वळून बांधलं, जर अगोदर प्रिकॉशन्स घेतल्या, तर शक्यतो भविष्यात प्रॉब्लेम्स येणार नाहीत. असं म्हणजे येणारच नाहीत असं नाही आहे, पण कदाचित टळू शकतील. याचं नाव बालसंगोपन. मुळात काय माहिती आहे का, आपण मुलांचे पालक आहोत. पालक, मेथी पालक असे पालक नाही, पालक होतात. आपण मालक नाही आहेत. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग विच वी नीड टू अंडरस्टँड, आपण मालक नाही. आणि मग मालक काय करतो? कुत्रं सांभाळतो, मांजर सांभाळतो, गाय सांभाळतो, म्हैस सांभाळतो, असे जे काही पेट्स ज्याला आपण म्हणूयात की पाळीव प्राणी सांभाळतो. आणि सगळे पाळीव प्राणी या मालकाच्या इशाऱ्यावर नाचतात. खायला दिलं की खायचं, बस म्हणलं की बसायचं, उठ म्हणलं की उठायचं. अशी स्टाईल
मुलांना चालेल का? तर नाही चालणार. उठ, आंघोळ कर, ते म्हणते करायची नाही. ते म्हणते आंघोळ कर, जेव, ते म्हणते मला जेवायचं नाही, जेवावंच लागल, नाही तर मग मार. म्हणजे काही पालक, काही माता मावल्या मुलं जेवत नाहीत म्हणून त्याला ठोके द्यायला चालू आहे सध्या. तो का जेवत नाही? आणि मग अशा टेक्निकनं ती मुलं एवढी इरिटेट होऊन जातात. ती मुलांना आपल्या व्यथा दुसऱ्याकडे मांडण्याची सोयच नाही ना. शाळेत बी गेलं तरी ते क्लास टीचर ह्याच्यात तक्रारी, घरी आई ह्याची तक्रार. मग त्या मुलांच्या भावनेचा अभ्यास हे पालकांनी करणं गरजेचं आहे. आणि मग साने गुरुजी काय म्हणाले माहिती आहे का, की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. सगळ्यात मोठा जर प्रभाव कोणाचा पडत असेल मुलांवर, तो आईचा पडतो. कारण आई सगळ्यात जास्त जवळ असते त्या मुलांच्या, जास्त जवळ असते. आणि ती प्रचंड भावनिक, कधी भावनिक कधी प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे. आणि मग तिचा जास्त प्रभाव पडतो, इतर लोकांचा थोडा कमी पडतो. पण मुलांची ग्रोथ ही अशी टप्प्याटप्प्याने होत जाते. आणि ज्या ज्या टप्प्यावर मुलं आहेत त्या टप्प्यावर एक वेगळ्या टेक्निक्स फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे 3 टप्पे आपण समजून घ्यायचे. 0 ते 6 वर्षापर्यंत, 6 ते 12 आणि 12 ते 18. 18 नंतर तो देशाचा नागरिकच झालाय हो. त्याला मतदानाचाच हक्क आलाय 18 नंतर. त्याला तुमच्या मार्गदर्शनाचीच गरज नाही. नंतर त्याला चॉईस आहे आता आपल्या देशाचा पंतप्रधान कोण व्हावा, आपला सरपंच कोण व्हावा, आपला नगरसेवक कोण व्हावा, आपला मुख्यमंत्री कोण व्हावा. तेवढा तो सुज्ञ झाला आहे, ती व्यक्ती तेवढी सुज्ञ झाली आहे. म्हणून तर 18च्या नंतर त्रास नाही आहे. ह्या 2-3 टप्प्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. मुलं काय करतात, तुम्ही जे सांगता ना हे अजिबात ऐकत नाही. पालक काय म्हणतात, सांगून बी ऐकत नाही होते, असं हळूच बघते तसं इकडून मोबाईल ठेवून. घरच्यांना असं वाटावं की अभ्यास चालू आहे आणि इकडून टुक 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 लपून मोबाईल बघायचा. आणि बाकीचं वाक्य काय मग आपलं, मोबाईल पाहू नको. मग त्याला माहिती ह्यांना मोबाईल आवडत नाही, म्हणजे ह्यांना आवडतो पण यांना आम्ही पाहिलेलं आवडत नाही. मग ते काय करणार, चोरून मोबाईल पाहणार, चोरून. माझं वाक्य काय होतं की मुलं आपण जे सांगतो हे करत नाहीत, आपण जे करतो ते मुलं करतात. मग घडायचं कोणाला, पालकांना. शिकायची कोणाला गरज आहे, पालकांना. बदलायचे कोणाला, पालकांना. समजून कोणाला घ्यायचं आहे, पालकांना. आणि आता लोक तक्रारी कोणाच्या करतात, मुलांच्या. याला समजून सांगा बरं जरा. एक मुलगा आलता ना त्या दिवशी, आणला होता ना त्याच्या वडिलांनी, सर हे याला तुम्ही समजून सांगा. आता त्याला मी काय समजून सांगू. मग यांनी त्याच्या तक्रारी केल्या, तसं त्याने पण यांच्या पूर्ण तक्रारी केल्या. हे असे करते, तसे करते, हिटलर आहेत, मला तर रागच येतं ह्यांचा. अशी अवस्था. मग आपण जे जे करू ते फॉलो होत आहे. झाडाचं फळ कितीही वारं आलं तरी त्याच झाडाखाली पडत असतं.
तसं आपली मुलं ही जास्तीत जास्त आपल्यालाच कॉपी करत असतात. आपल्याच खोडी कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. त्यामुळे आपल्याला काही बंधनं पाळणं गरजेचं आहे. त्यांनी मोबाईल नाही पाहिला पाहिजे ना, असं तुम्हाला वाटतं ना, तुम्ही थोडा कमी करा ना. तुम्हाला वाटतं ना की आमच्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी तुम्हाला कधीतरी पुस्तक वाचताना बघितलं पाहिजे. दे नेवर कॅच यू रीडिंग बुक्स. दे कॅच यू वेल टॉकिंग ऑन फोन, वेल वॉचिंग रील्स. ते तुम्हाला रील्स बघताना, मोबाईल बघताना ते बघतात. आणि मग आपल्याला असं वाटतं की मी तर कामाचं करतोय हो सगळं, माझं मोबाईलमध्ये काम आहे, माझी बँकिंग मोबाईलमध्ये, माझा जॉब मोबाईलमध्ये, माझे मेसेजेस मोबाईलमध्येच आहेत, आता सगळं माझं कामच आहे. त्याला कसं कळेल तुमचं काम आहे म्हणून? तुम्हाला माहिती आहे ना तुमचं काम आहे त्याच्यातून. त्याला हेच माहिती आहे ना की तुम्ही मोबाईल वापरताय. वेन यू आर युझिंग, तर मग वाय स्टुडंट आहे, मी का करू नये? अशी लहान मुलांची जी सायकोलॉजी, चाइल्ड सायकोलॉजी अशी डेव्हलप होत चालली. थोडंसुद्धा निवांत त्यांना मस्त सांगत राहतात, पण त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना ओपन अप करावं लागेल, तेव्हा कळतं ते. बघा ना काय डिफिकल्टीज आहेत सध्या, काय डिफिकल्टीज आहेत सध्या समाजामध्ये. तर जन्मापासून ते करिअरपर्यंत मी म्हणाल तसं करायचं, मी म्हणाल तेच करायचं. त्याच्या कुठे भावनेचा विचारच नाही ना. चुराच लग्नापर्यंत सुद्धा आम्ही म्हणाल त्याच मुलीशी लग्न कर किंवा आम्ही म्हणाल त्याच मुलाशी लग्न कर, इथपर्यंत. कसं करायला पाहिजे सांगा मला आता? काय केलं पाहिजे बालकांनी? काय केलं पाहिजे? बरेच पालक मारतात. मग मी तेच मला म्हणायचं होतं ना, काय केलं पाहिजे पालकांनी? मारलं पाहिजे. मग तुम्ही शेवटचं ऑप्शन काय तुमच्याकडे? मारने. उसके बाद क्या है तुम्हारे पास? कुछ भी नहीं. तो अल्टिमेट पनिशमेंट क्या है? मारणे. मारलं तुम्ही, संपलं ना पुढं. त्यांना माहिती ना मग आता त्याच्या पुढं काहीच नाही ना. मारायचं, पण त्याला व्हॅलिड रिझन असलं पाहिजे. कारण रिवॉर्ड आणि पनिशमेंट दोन्ही सोबतच गेली पाहिजे डोक्यात. रिवॉर्ड काही जरी चांगलं केलं तरी त्याला टाळी वाजली पाहिजे, त्याला चांगलं केलं असं म्हटलं पाहिजे. म्हणजे डोक्यात गेलं पाहिजे की मी चांगलं केलं की मला चांगलं म्हणतात आणि मी चुकीचं केलं की मला फटकारतात. त्याला तर काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, लहान मुलांना परिणामाची चिंता नसते. ती परिणामाची चिंता आपल्याला जास्त असते. म्हणजे टेरेसवर जर आपण गेलोत तर मूल पण आपल्यासोबत असतं टेरेसवर. आता आपल्याला कडेला गेल्यानंतर भीती वाटते आणि आपल्याला मरणाची जास्त भीती. आपल्याला वाटतं मी वारल्यानंतर मी पडतो काय की, हळूच धरून. आणि ते बारकं लेकरू असं वाकून बघते वरून आणि आपण त्याला जाणार जवळ तिथे आणि त्याच्या पाठीत चापड घालणार. मागं हो की मरायचं काय? त्याला माहीतच नाही आहे मरत असते म्हणून. मरणं म्हणजे काय हे पण माहिती नाही आहे. चिल्ड्रन एन्जॉय मोमेंट्स. बारक्या बारक्या क्षणांमध्ये लहान मुलांना आनंद मिळतो आणि आपल्याला कायमस्वरूपी परिणामाची चिंता. म्हणून आम्हाला काही जरी झालं तरी आम्हाला आनंद मिळत नाही. मारलं नाही पाहिजे असं म्हणतात लोक, मारलं नाही पाहिजे. पण मारायची पण वेळ चुकते लोकांची. अगदी लहान असताना त्यांना कळतच नाही हे, तेव्हा मारलं तर ते स्वीकारलं जातं. 10वीला 9वीला मारा बरं.
काही पोरांनी पालकच धरले जाग्यावर, कवळेत धरले एक जण असं उचललं डायरेक्ट असं, हान बरं. मग कसं हाणतंय मग हे, कसं हाणता येईल? पण लहान असताना सगळे प्रयोग केल्यानंतर चालतात असं आहे. काय समस्या आहेत तुमच्या? इफ यू हॅव यू कॅन आस्क. बरेचसे वेळेस करिअर जसं म्हणताय तुम्ही म्हटलं की मी चाललो मारायला किंवा मी चाललो हे करायला, असे पद्धत किंवा मुलं पालकांना देतात. नाही, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि करतात, होत आहेत पण घटना पाहतोय पण. नाही, मुलं मरतायत, मुली मरतायत, आत्महत्या करतात क्षुल्लक कारण ठीक आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे. पूर्वी कसं होतं, कुठली बी घटना जेव्हा घडते ना त्याला इतिहास असतो. भूतकाळात काय असायचं की पालकांना मुलं जास्त असायची आणि त्यातलं एखादं मेलं तरी काही टेन्शन नव्हतं आणि मरतच होते पहिले. आता काय झालं नेमकं, मुलं कमी. पहिलं असं होतं की हम दो हमारे कितने भी. पुन्हा बऱ्याच वर्षानंतर ते असं झालं हम दो हमारे लिमिटेड. बऱ्याच वर्षानंतर हम दो हमारे 2-4. त्याच्यानंतरचा काळ आला हम दो हमारे 2. आता हम दो हमारे 1. आणि भविष्यात असं येणार आहे आणि आलंच आहे आता, हम दो हमारा 9. मग त्यांना माहिती आहे एकुलता एक काय मी. मग पूर्वीपासून लाड केला वडिलांनी लाड का केला माहिती का? वडील भावनिक. अहो मला सायकल नव्हती हो शाळेत जायला, अहो मला गाडी नव्हती हो, अहो मला फीसला पैसे नव्हते हो, अहो आम्हाला हॉस्टेलला जेवायला नव्हतं काहीच. मग मी एवढा संघर्ष करून कमवलं, मी माझ्या मुलांना संघर्ष करू देणार नाही. मग बिना मेहनत सगळं देऊन टाकायचं. खेळणी मागितली की लगेच 10 रुपयाची नाही 100 रुपयाची खेळणी. अरे खेळणी असते ना, पैशावर काय? तुम्हाला माहिती त्याची क्वालिटी, त्याला काय? त्याला माहिती खेळणी तोडणारच आहे आपण. वाटेल तर द्यायचं, मागितलं की द्यायचं. मग ते नंतर सायकल मागितली की सायकल दिली, खेळणं मागितलं की खेळणं दिलं, जरा मोठं खेळणं मागितलं की ते दिलं, फळं मागितले की फळं, चॉकलेट मागितले की चॉकलेट, 2 मागितले की 2 चॉकलेट, 10 रुपयाची मागितलं की 10 रुपयाची, 100 रुपयाची की 100 रुपयाची. का तर मी जो संघर्ष केला आहे ना, मला मिळालं नाही, मला याला त्रास नको. म्हणजे आहे तर कचकुल तसाच मोठा होणार. प्रत्येक गोष्ट मागली मिळाली. मग त्याने डिमांड केली, आता पल्सर द्या. आता पल्सर दिल्यावर द्यावाला चल आयफोन दे. आता त्याला माहीत झालं माझ्या सगळ्या गरजा यांनी पूर्ण केल्या. आता अशाच गरजा आहेत, वाढत जाणार. गरजेला अंत नसतो. आणि मग काही गरजा पालक खरंच पूर्ण करू शकतील का? नाही म्हणल्याबरोबर ते हे धमक्या, मग मी मरल. आणि मुद्दाम मोबाईल बंद करणार, गायब होणार, इकडं तिकडं जाणार नाही. त्यावेळेला इमोशनल ब्लॅकमेल करणार. आणि यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलं की त्याची आई त्याच्या वडिलाला शिव्या घालणार, तुमच्यामुळं गेलं. नाही तर वडील त्याच्या आईला बोलणार, तुझ्यामुळं गेलं. मग कोणी बोलायचंच काही नाही. म्हणून ही घटना घडते, इमोशनल ब्लॅकमेलिंग. कारण इमोशनल ब्लॅकमेलिंग होण्याचं एकमेव कारण हे पालकच जबाबदार आहेत. या प्रश्नाचं उत्तर असं. शहरी भागातले जे पालक आहेत सर, त्यांच्याकडे वेळेची उपलब्धता नसते, कारण की ते दोघेही नोकरदार वर्ग असतात. त्यामुळे मुलांना वेळ द्यायला त्यांना म्हणजे स्कोपच नसतो. अशा पालकांनी काय करायचं सर? ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी वेळ असते एका पालकाकडे तरी, तर ही फार भेडसावणारी समस्या आहे. नाही, मुद्दा असा आहे हा की वेळच कोणाकडेच नाही. म्हणजे पूर्वी पण वेळ पालकांकडे कधीच नव्हता. पण एकत्र कुटुंब पद्धती होती आणि मुलं त्या घरात वाढले जायची, आजी आजोबा बाकीचे. आणि पूर्वी सगळेच काही कमवत नव्हते. काहींनीच कमवायचं आणि काहींनी फक्त
अन्न हे पूर्ण ब्रह्म. हां, काही खायचं, मस्त राहायचं. आता काय झालं आहे, हळूहळू हळूहळू प्रत्येकाला स्वावलंबी व्हायचं आहे. प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे. प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची ओळख, अस्तित्व काहीच नाही पण तरी त्याची ओळख करायची. आणि मग माणसं ग्रामीण भागातून शहराकडे आली. काही पोरं शहरात शिकायला आले, इथंच लग्न करून पुन्हा इकडं आणलं, कपाट बेपाट सगळं घरं ते. हां, आता घरात माणसं कमी झाली. आता वेळ कुठे आहे? मुलांना वेळ द्यायची गरज आहे ना, पण देऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये त्या आया लावते, त्या आया त्या पोरांना आणलेले बिस्किट हेच खात्यात. कोणी खाले काय माहिती. नंतर काय ते असते ना काहीतरी ते, हां कसले सेंटर, हां डे केअर, हां पाळणा घर, हे असले घरात टाकायचे. हा तुम्ही पैसे कोणासाठी कमवायला लागले? मुलांसाठी, स्वतःसाठी. जन्मत घातला ना पोरांना. मुलं जन्माला घातलं किंवा ही प्रोसेस ही एवढी सोपी आहे. म्हणजे आई आणि वडील होण्यासाठी कोणता कोर्स करायची गरज नाही, ती कुणी होत असते. पण मुलं चांगल्या लेवलला नेईपर्यंत फार टॅलेंटेड आम्हाला व्हायची गरज आहे, फार शिकायची गरज आहे आम्हाला. तर आपण जेव्हा तिथं ठेवतो ना त्यांना, त्यांच्या मनात कळत नकळत द्वेष निर्माण होतो. आणि हे म्हणतात आम्ही कोणासाठी करतो, हे तुमच्यासाठीच तर करायचं आहे, सगळं तुमच्यासाठीच तर. हे चुकीचं आहे. यातून त्रास होणार, घर राहणार मोठं, दारात गाडी राहणार, पण तुम्ही सुखी नाही राहणार. आणि सुखी नाहीतच लोक. तुम्ही जाऊन फक्त प्रत्येक माणसांना बोला, जाऊन व्यथाच सुरू. आणि मग अभ्यास करायचा आहे ना. पालकांच्या अपेक्षा काय? आमच्या मुलांनी न सांगता अभ्यास करावा, मस्तपैकी अभ्यास करावा, चांगल्या मार्कांनी पास व्हावं. का करावा अभ्यास? मी केलता. अरे तुझी परिस्थिती खराब होती तेव्हा, तू सुधारला नाही. तुझी परिस्थिती एवढी बेकार होती की तुला सुधारण्याशिवाय पर्यायच नव्हता. आता त्यांची परिस्थिती नाही ना खराब, हा त्यांचा काय दोष आहे? आता माझी परिस्थिती बिकट होती, मी शेती करत करत मी शिकलो. आता मी शेती करत करत शिकलो म्हणजे पोरांना स्टोऱ्या सांगून का उपयोग आहे? आम्हाला सायकल नव्हती, ते म्हणजे नव्हती, मला आहे ना, मला खेळू द्या ना. बरं, मुलांनी अभ्यास का करावा बरं? अरे लक्ष विचलित करण्याची साधनं एवढे निर्माण झालेत सध्या की पूर्वी लक्ष विचलित करण्याची साधनच नव्हते ना. काय टीव्ही पण नाही, मोबाईल पण नाही, बाकीचं काही नाहीच. आणि म्हणून मग ते छोटे मोठे गावातले इकडचे तिकडचे खेळ असायचे, तिकडे टाइमपास व्हायचा, ते खेळायचं. आणि शाळेत पण शाळा बी जरा लिमिटेड होत्या, 2-4 पुस्तकं, ते समजत काहीच नव्हतं, पण शाळा होती. आता शाळा, तो सिलेबस, टीचर सिलेबस संपून टाकायचं फक्त, कळो न कळो. जेवढ्या भारी शाळेमध्ये मुलं तुम्ही टाकाल, तेवढ्या शाळेतल्या पालकांना स्वतः मुलाकडे लक्ष दिल्याशिवाय मुलं शाळेत चमकू शकत नाहीत. हे वास्तव आहे. आपल्याकडे कितीतरी पेरेंट्स आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, काय आहेत त्या? तर तिथं आम्ही मुलांना मीटिंगला गेल्यानंतर ते म्हणाले की यांच्याकडे लक्ष द्या. आता आम्ही काय लक्ष द्या? पैसे आम्हीच भरायचे आणि लक्ष बी आम्हीच द्यायचं. आता तुम्ही काय करायचं? काय करायचं तुम्ही?
ही वेदना आहे. मग अभ्यास करा वाटतो प्रत्येक पालकांना आपल्या मुलांनी. पहिला प्रश्न आहे, का करतील ते अभ्यास? त्यांना काय महत्त्व माहिती आहे त्या ज्ञानाचं? कशाला शिकायचे की पृथ्वीचं सूर्याचं अंतर किती? अरे मला माझं आणि माझ्या शाळेत बसलं अंतर माहीत नाही, बरं ते होईलही अंतर माहिती ना नंतर. एवढं ज्ञान त्याच्या डोक्यात. पूर्वी आशीर्वाद महिलांना दिला तर लोक म्हणायचे की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, म्हणजे 8 पुत्र व्हावेत, एक पोलीस व्हावा, एक वकील व्हावा, एक प्राध्यापक व्हावा, एकाने शेती करावी, एखादा खेळाडू व्हावा, एखादा पैलवान व्हावा, घरावर संकट आलं तर ह्याला त्याला धरायला, असं असं सगळं घर एकदम सुरक्षित राहील. आता एकच पुत्र, आता पुत्र एक आहे, मग त्यांना वाटतं यानं खेळावं, यानं व्यायाम बी करावा, याला गणित बी चांगलं यावं, याला ड्रॉइंग पण चांगली आली पाहिजे, याला डान्स पण जमला पाहिजे. अरे ते काय करायला लागले? रोबोट आहे का ते? ओट सकाळी ओट, झोपेत उठायचं. उठवलं, त्याची झोप झाली नाही काही माहिती नाही, ओट उठवलं, पाणी पी, ते म्हणते मला नाही प्यायचं. अरे पी पाणी, बरं पाणी प्यायचं ठीक आहे, जा टॉयलेटला, ते म्हणते आलीच नाही ना तरी टॉयलेटला जा. अरे किती फोर्स जिंदगी, त्याला टॉयलेटमध्ये पाठवायचं. बरं त्याला येऊ लवकर वापस, कारण बस येणार आहे. आलं ते वापस, जेव, तिथपासून होमवर्क कर, होमवर्क करून घ्यायचं, होमवर्क करायचं, त्यानं कमीच करायचं, ह्यानीच जास्त करायचं होमवर्क. आणि मग दुपारी लगेच डबा, वापस, आता स्टडी, पुन्हा संध्याकाळी एक क्लास, लगेच ट्युशन, भरली बॅग, निघाले गुड 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 गुड, आले वापस, झोप. ते म्हणते मला नाही झोप आली, झोप, सकाळी लवकर उठायचं. हां, आता इज इट अ प्रोग्राम डिव्हाइस? कशाला स्पर्धा, कशामुळे हे सगळं? अरे जगाचा इतिहास आहे की जास्त मार्क्स मिळवणारे पोरं नोकऱ्याच करतायत, फक्त उद्योजक नाही झाले, लीडर नाही झाले, नाही नेतृत्व करता आलं. अरे जे कधी शाळेत गेले नाही त्यांनी शाळा चालू केल्यात इंग्लिश मिडियमच्या. हां, मग कसं करायचं आता? होईल ना. त्या मुलांना चांगल्या आणि वाईटाची ओळख व्हावी. अख्खा लाईफ पडलंय ना. एखाद्या व्यक्तीनं ज्ञान देणं आणि अनुभवाने ज्ञान येणं, तर कोणतं गॅरंटेड नॉलेज आहे? एक्सपीरियंस का जो ज्ञान आया है वो सबसे भारी है. मग कशाला त्रास होईल? तर सुरुवातीपासून हे चुकत चाललं आहे आणि मग तक्रारी हळूहळू. तर हा त्याचा अर्थ आहे. सर, आय हैव अ क्वेश्चन. एक फीमेल चाइल्ड की नर्चरिंग मेल चाइल्ड से अलग होनी चाहिए, उसकी पनिशमेंट भी अलग होनी चाहिए, उसको एक्सप्लेनेशन भी अलग होना चाहिए, या सेम एक मदर ने किस तरीके से रोल अदा करना चाहिए? नो नीड, नो नीड. नेचुरल होता है ये सब कुछ. तो हम बोलते हैं ना उसको जाने दो, वो लड़का है तो मत जा, तो लड़की आहे. हां, मुलांना बघू द्या, पण ते मुलींनी नाही केलं पाहिजे. ते मुळात घरातच मुला आणि मुलीमधला जो भेद आहे ना, हा चुकीचा आहे ना. नर्चरिंग काय? तर ही नर्चरिंग अशी नाही व्हायला पाहिजे, इक्वल व्हायला पाहिजे. इक्वलच, भेदभाव नसलाच पाहिजे. मुलांना आणि मुलींमध्ये भेदभाव घरातच करतो ना आपण. अरे एवढं मोठं पोरग आहे आणि बारीक मुलीला सोडायला चालला बहिणीला, तर ठीक आहे ना. पण मोठी बहीण आहे 8वी 9वीला आणि ती 4थी 5वीचं पोरग तिला सोडायला जातं सोबत. हे एवढंसं गिंडरू. मोठं कोण आहे? ती. म्हणजे तिच्या डोक्यात टाकले की ही इज मोर स्ट्रॉंगर दॅन यू. तर इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. इक्वॅलिटी असली पाहिजे. आज आहे ना सगळं. म्हणजे काही मुली एवढ्या जबरदस्त डेअरिंगमध्ये फिरत आहेत. डेअरिंगच नाही, त्यांना त्रास पण नाही होत.
आहेत कितीतरी आज आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे, कायदा आहे, कायदा सुव्यवस्था आहे. ज्या पालकांनी आज देशाचं नेतृत्व करणाऱ्या बऱ्याचशा महिला आहेत, त्या पालकांनी इक्वॅलिटी हे डोक्यात ठेवून ट्रीट केलं म्हणून त्या तिथपर्यंत जाऊ शकल्या. ऐसा दिस इज हाऊ इट इज. How to if a separated parent is there, so if single mother is taking care, अगर single mother केयर कर रही है तो उसने फादर का रोल किस तरीके से निभाना चाहिए कि बच्चे को उसकी कमी नहीं होनी चाहिए? कमी और ज़्यादा ऐसा नहीं है कि बस फादर का रोल है तो बहुत ज़्यादा है और नहीं है तो बिल्कुल कम है. इट इज़ नॉट लाइक दैट. इट इज़ अ माइंडसेट. ऑलवेज mindset of that mother, mindset of that child. काही गरज नहीं ना. पेरेंट्स है, दोनों है, इसका मतलब वो बहुत खुश है या बहुत टॅलेंटेड बने, ऐसा नहीं है. इट इज नॉट लाइक दैट. ते डोक्यात टाकायचंच नाही आहे की आई एम सिंगल और एल्स यू आर सिंगल, अरे यार अपने पास ये नहीं है तो फिर मग बाक्यासारखं नाही. असं काही स्पर्धा आली की त्रास आला. इफ यू कॅन बिकम अ गुड पेरेंट मीन्स ट्राय टू अंडरस्टँड द चाइल्ड अँड कीप ऑन एक्सप्लेनिंग द थिंग्स प्रॉपरली. झूट नाही बोलणं उसको. आपल्याकडं तर लहान पोरांना खोटं बोलण्याची तर आपल्या लोकांना अशा टेक्निक आहेत भारी भारी, म्हणजे त्याला खोटंच बोलायचं, म्हणजे रडायला लागलं तरी गप, ते काका आले ते घेऊन जातील. त्याला माहीतच नाही ना काका त्यांच्याच मुलांना एवढे परेशान आहेत की आपल्या घरी बेजारी घेऊन आलेत ती आणि ते खरंच रडायचं बंद होतं. त्याला माहीत नाही ना. देखो नहीं तो बाहर देखो, ऑटो वाला है ले जाएगा, नहीं तो बंदर आएगा. बंदर आया ना, कशामुळं? बंदर तुला नेत नाही त्यालाच कसं नेत? हां, बंदरानं तुला नेलं पाहिजे. तू काहीतरी कामाला येशील बंदराच्या. त्या बारीक लेकराला कशाला घेऊन? ह्या मुलांकडे लॉजिक नसतं ना. त्यामुळे मुलांना खोटं नाही बोलायचं, खरं सांगायचं, सगळं खरं सांगायचं जे काही आहे ते. हां, पाण्याला पाणी म्हणतात, दुधाला दूध म्हणतात, तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. खोटं काय सांगायचं? उसकी दिमाग में कशात दिमागात तुझ्या डोक्यात चाललंय म्हणून त्या डोक्यात दिमागात चाललंय. हा प्रॉब्लेम आहे बराच. म्हणजे आपण बघतोय हा सोशल इश्यू आहे सगळ्यात मोठा. यू शुड नेवर कन्सिडर एनिथिंग. काही नाही. म्हणजे दोन आई वडील दोघं आहेत म्हणून मुलं एकदम अगदी तेजस्वी आणि आनंदी आणि फार ज्ञानी असं नाही. नाही नाही, सत्यानाशच आहे बऱ्याच ठिकाणी, असं काही नाही. सर, तुमचं हे मार्गदर्शन विशेष करून सामान्य पालक आणि सामान्य मुलांसाठी आहे. पण ज्या पालकांना मुलं जन्मतः मानसिकरित्या किंवा मग शारीरिकदृष्ट्या विकलांग किंवा फिजिकली मेंटली चॅलेंज जन्माला आले, त्यांच्यासाठी काही प्रकाश टाका. हे बघा, आपल्यामध्ये ना ॲक्सेप्टन्स नावाची क्वालिटी ही डेव्हलप झाली पाहिजे. कधी कधी काय होतं की आपणला काही दोष नसताना दुःख आपल्या वाट्याला येतं, तेव्हा ते आम्हाला आनंदानं स्वीकारता आलं पाहिजे की परमेश्वरानं मला अशी पण सिच्युएशन हँडल करण्याची शक्ती दिली आणि दिली पाहिजे, यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि काही आहेत ना पेरेंट्स फार ग्रेट आहेत ते, की विकलांग मुलांना फार चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत ते. सॅल्यूट. आम्हाला थोडं इकडचं तिकडं झालं तर एवढं टेन्शन यायला लागतं. आहेत पेशन्स डेव्हलप झाले. मुलांच्या बाबतीत पेशन्स असणं गरजेचं. सहनशीलता आम्ही जेवढं चांगल्या प्रकारे डेव्हलप करू तेवढं आम्हाला मुलांपासून त्रास नाही होणार, असं त्याचा विषय आहे. म्हणजे कुणालाही त्रास होऊ शकतो. माणूस मोठा असेल, पैसा आहे म्हणजे त्रास कमी असं नाही. जास्त पैसा त्रास बी जास्तच असतो. काय मुलांना आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे की नाही? मुलांना आर्थिक परिस्थितीची अजिबात जाणीव करून द्यायची नाही. हा फार महत्त्वाचा शब्द आहे बरं का. आपण गरीब आहेत, आपली परिस्थिती हालाकीची आहे. कशाची हालाकीची? त्याचा काय संबंध आहे? म्हणजे कायमस्वरूपी आपल्याकडे पैसे नाहीत, त्याला त्याची डिमांड किती चुकीची ह्याची जाणीव करून दिली पाहिजे. हां, आपण काय करतो, आपल्याकडे नाही बाळा ते,
त्या काकांनी कार घेतली. अरे त्यांच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे. मग ते म्हणते तुम्ही कमवा की 2 नंबरचा, तुम्ही बघा की काही जमलं तर, पण आपल्याला कार पाहिजे. तेही काही पालक असे त्यांच्या डोक्यावर त्यांना लेक्चर झाडायचे. परिस्थिती जाणीव असली पाहिजे. मलाच माहिती आहे मी कसं चालवतो ते. तुला माहिती का मी कसे पैसे भरले, मी फीस कशी भरली. ते म्हणला का मी तुम्ही भरा म्हणून. अरे काही पालक पोरांना पैसे भरतात, फीस भरतात, हॉस्टेलला, मेसला, इकडे कॉलेजला. बापरे, ते भेटले, तुला एवढे पैसे भरलेत, तुला माहिती का पैसे कसे आणलेत. त्याच्या डोक्यात असं जातंय आता करूच काय मी अभ्यास करतोय पण मला मेंदू साथ देत नाही. पण यांनी भरलेल्या पैशाचा आणि माझ्या मेंदूच्या क्षमतेचा काय संबंध आहे बाबा. त्यांना काय, ही गरज नाही ना रे, गरज नाही. ही एज्युकेट करणं गरजेचं आहे बस. आणि एकदम असर्टिवली सांगायचं लहानपणी सुद्धा. एक बार अगर तुमने नहीं बोला ना तो उसको देना ही नहीं है फिर, और हाँ बोला ना तो फिर दे देना है. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असा मुद्दा झाला लहानपणापासून की माझ्या मुलांनी काहीही मागितलं आणि त्यांना जर मी एकदा नाही म्हणालो तर मुलांच्या हे डोक्यात गेलं की एक बार नाही बोला ना, आता हे आणत नाही आहेत, हे देत नाही आहेत. आणि हो म्हणालो ना मग मी होच. आता घडतंय काय की पालक अगोदर नाही म्हणतात आणि मग ते रडायला लागले की मग देतात. मग त्यांना माहिती ह्यांचा पासवर्ड काय, रडणे. मग बघा पाहुणे घरी आल्यानंतर मुलं मुद्दाम आई वडिलांना त्रास देणार आणि मग ते म्हणणार हे मोबाईल घे, गबस 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 गबस, बघू द्या आता बघू द्या 15-20 मिनिटं. का तर आम्ही महत्वाचं बोललो, जसं काही आम्ही एखादं बिलच पास करायला लागलो, का कायदा पास करायला लागलो, एवढं काय महत्वाचं बोलायचं. आणि शक्यतो आम्ही तुम्हाला सोडून काही महत्वाचं बोलतोय हे त्यांच्या डोक्यात कशाला घालायचं. नाही, यू डोंट नीड टू लर्न दिस ऑर लिसन टू दिस. का असं काय महत्वाचं बोलताय तुम्ही. तुम्हाला फक्त महत्वाचं हेच बोलायचं असते की लोकांच्या काड्या करायच्या असतात, चाड्या करायच्या असतात, हेच त्याला करायचं असतंय, हेच ना. मग हे त्यांना माहीत असतंय. बस मोबाईल मागणं जाणार घेऊन, असे विषय आहेत. सर, घरात आध्यात्मिक वातावरण असताना येणारी जी पिढी आहे त्यांच्यामध्ये ते संस्कार नाही तर ते कसे रुजवायचे. घरात आध्यात्मिक वातावरण असताना मुलं त्याच्याकडे म्हणजे तेवढा रिस्पॉन्स देत नाही किंवा आपल्याला वाटतं नाही. की हां, आपल्याला वाटतं की त्यांनी थोडंसं अध्यात्म पण समजून घेतलं पाहिजे. मुळात काय माहिती आहे का, अध्यात्म हा एक विचार आहे. ही परिवर्तन स्वतःमध्ये करण्यासाठीचा एक विचार आहे. शेवटी बघा, माणसाला जीवनामध्ये माणूस मोठा असो छोटा असो, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे याची ओळख होणं फार गरजेचं. आता बरेचसे पालक म्हणतात चांगले मित्र असले पाहिजेत. चांगले कुठून आणायचे, कोणत्या बाजारात मिळतात चांगले, कोणत्या शहरात चांगले लोक जन्माला येतात सांगा ना मला तुम्ही. कुठून आणायचे चांगले. चांगल्या मुलींशी मैत्री करायची. हां बेटा, अरे पण कोणती चांगली पकडायची, कशाचं चांगलं मीन्स वॉट, उत्तरच नाही ना. मग प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं आहे तेवढं आपल्याला घेता आलं पाहिजे, याचं नॉलेज त्या मुलांना मिळालं पाहिजे. मेथीची भाजी आणली ना आपण बाजारातून, तर जशाच तशी आपण कढईत टाकतो का, नाही टाकत. आपण पुढे सोडतो, ती भाजी निवडली जाते, त्यातला बराचसा भाग जो टाकाऊ आहे तो फेकून दिला जातो आणि जे खाण्यायोग्य आहे त्याची भाजी बनते. असं होत आहे ना. म्हणजे काय, प्रत्येकच टाकाऊमध्ये काहीतरी टिकाऊ आहे. तसं प्रत्येक वाईट माणसात काही चांगले गुण आहेत आणि प्रत्येक चांगल्या माणसात काही वाईट गुण आहेत. प्रत्येकच मुलांमध्ये काही चांगले गुण आहेत, काही वाईट गुण आहेत. तर त्या मुलाला त्या मुलाचे चांगले गुण हे घेण्याचं कौशल्य आणि वाईट आहे हे वाईट आहे हे घेण्याचं कौशल्य, मग हा एक विचार आहे. आणि मग जेव्हा आपण अध्यात्माची गोष्ट करतो तर अध्यात्मानं हे दिलंय. अध्यात्मानं काय दिलंय, अध्यात्मानं हे वाईट आहे हे सांगितलंय.
त्याला दुसरं कोण सांगणार आहे? हे चुकीचं आहे बाबा, हे वाईट आहे. आणि मग अध्यात्म हा थर्ड पार्टीने रुजवायचा नसतो. घरातच तुम्ही टाळ्या वाजवले की मुलं टाळ्या वाजवतात. तुम्ही म्हणायचे टाळ्या वाजव, मी जर बाहेरून येतो, मन हरिपाठ, मी आलोच. तू परिपाठाला चालला नाही, याला कसं काय हरिपाठ? असं कसं काय? सगळं सोबतच व्हावं लागेल. तर आपल्या सोबतच्या घटना आहेत सगळ्या. रॅशनॅलिटी पण टाकली पाहिजे बरीचशी. अंधश्रद्धा पण सुरुवातीपासून मुलांच्या डोक्यातून काढली पाहिजे. अंधश्रद्धाळू माणसाचे मुलं बी अंधश्रद्धाळूच ना. हे अध्यात्म या गोष्टी मदत करते, या गोष्टींसाठी. असा अजून पालक म्हणून ज्यावेळेस मुलं एकमेकांची तुलना करतात, आपण करतो मुलांची, तसं मुलं पण पालकांची तुलना करतात की माझ्या मित्राच्या वडिलांनी त्याला 10वीला सायकल दिली, त्याला कम्प्युटर दिला. तर त्या गोष्टी कसं टॅकल करायचं? नाही, काय माहिती आहे का, हे बघा, वास्तव आहे. आपण सायकल नाही घेऊन दिली तर नाहीच दिली. मग ते म्हणतात तुम्ही भाषणबाजी देऊ नका, तुम्ही मला सायकल द्या. काय तर आपण त्याला सायकल देण्यासाठी प्रयत्न पण केले पाहिजेत. डोक्यात काय जातं मुलांच्या, आता काही हे बघा, श्रीमंतीचे नाटकं करता येत नाहीत आणि गरिबीचं बी सॉंग आणता येत नाही. पैसे असून आपल्याकडे नाही बरं का, त्यांना दिसते नाही, कसं काय त्यांना दिसतंय तुम्ही पैसे लगेच 500ची नोट काढता. तर तुलना होणारच, पालकांसोबत तुलना होणारच. पूर्वी कसं होतं, ह्या गोष्टी मुलं स्वीकारत होती. आता मुलं जिद्दी झालेत. कारण त्यांच्या वयातली जी मुलं आहेत ना, तुम्ही घरी कितीही सांगा, त्यांच्या वयातल्या मुलांच्या विचारधारेचा एवढा प्रचंड परिणाम त्या मुलांवर होतो की ते त्यांनी जे केलं तेच त्यांना करावं वाटणार. तुम्ही कितीही सांगा. समवयस्क गट तर मुलांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा तो गट, त्यामुळं त्याचा तो त्रास होणारच. पण मग त्याला करायचं काय, तर आपण छोटी का असाना, बारकी का असाना, हलकी का असाना, पण आपण सायकल देण्याचा प्रयत्न करावा, केला पाहिजे. किंवा त्याला सांगितलं पाहिजे की आपण सायकल घेऊयात नंतर, आणि नंतर घेऊ म्हणल्यानंतर ती घेऊन पण दिली पाहिजे. आता मुलं आपण जन्माला घातलं तर काही बेसिक गोष्टी तर आपल्याला पूर्ण करणं गरजेचं पण आहे. त्याला भाषणबाजी काय करायचं, सायकल इथंच शाळा तर आपली, काय सायकल खेळून तरी त्यानं काय पोट भरतंय का, ह्या गोष्टी स्वीकारल्या जात नाही आहेत. मुलं हुशार झाले ना. एक काळ असा होता की टीचर वॉज द ओनली वन सोर्स ऑफ नॉलेज. शिक्षक हा एकमेव ज्ञानाचं स्रोत होतं. आता शिक्षक ज्ञानाचं शेवटचं साधन आहे. आता गुरुजीच फक्त ज्ञानी. आता कुणी पण ज्ञानी, आई ज्ञानी, पालक ज्ञानी, वडील ज्ञानी, आजूबाजूचे ज्ञानी, अनुभवी, वाचन येणारे सगळं. त्यामुळं मुलांना कळत नव्हतं, माहीत होत नव्हतं, अनुभव नव्हते. त्या काळातली पेरेंटिंग आत्ताच्या पेरेंटिंगला आपण कम्पेअर नाही करू शकत. काळ बदलला, वेळ बदलली, तुम्हाला वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. मग आता काय, कोविड नंतर काय, दर 5-10 वर्षानंतर जे होणारे बदल आहेत ते काय, मुलांच्या मागं लागायचं नाही. आणि ते म्हणतायत हे चुकीचं पण नाही. त्याला समजून तुमची एवढी क्षमता निर्माण झाली पाहिजे की तुम्ही समजून सांगितलं तर मुलांनी ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही समजून सांगून जर मुलं तुमचं ऐकत नसतील तर हे तुमचं अपयश आहे. मग तुमचंच ऐकत नाही तर ऐकतील कोण असते मग, बऱ्यासारखंच. कारण त्या न ऐकण्याची कारण काय माहिती आहे का, तुमच्या लहानपणापासून घडलेल्या चुका. लहान मुलांना लहानपणापासूनच त्यांना लहान कन्सिडर न करता बऱ्याचशा गोष्टी त्यांना उघड्या डोळ्यांनी बघता आल्या पाहिजे. जा त्यांना नातेवाईकांच्या घरी घेऊन, करा तिथं गोरगरिबाच्या घरी घेऊन जावा. आपल्या नातेवाईक असतात की सगळे, राहा 2 दिवस मुक्कामाला, बघू दे त्यांना त्यांचं बाकीच्या लोकांचं जीवन. जा शेतीमध्ये घेऊन, बघू दे लोकांचे हाल.
म्हणजे एक प्रसंग असा होता ना की एक मुलगा वडिलांना बूट मागत होता, प्रचंड हट्ट करत होता की मला शूजच पाहिजे, शूजच पाहिजे, शूजच पाहिजे. आणि वडील त्या मुलाला बाजारात घेऊन चालले होते शूज आणण्यासाठी, आणि तिकडून एक मुलगा आला त्याच्या वडिलासोबत आणि त्याला पायच नव्हता येत. अरे त्याला पाय नव्हता तरी ते खुश होतं, आणि ते शूज नाही आहे म्हणून नाराज आहे. हे सांगणं गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तुम्ही आपण घेऊन जात नाही ना मुलांना इकडं तिकडं, घेऊन गेलं पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे. आपण म्हणतो तो वाच मी आलो, तो अभ्यास कर, अरे हायच काय त्या पुस्तकात, तो अभ्यास कर मी आलोच, मी आता तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. आता खरंच पोरांचं मन आहे का त्या पुस्तकात? लहान मुलांचं मन एका जागेवर राहतं तरी का? नाही राहत. त्यामुळं अनुभव आधारित शिक्षण हे फार गरजेचं आहे. फॉर्मल एज्युकेशन ज्या ज्या मुलांनी घेतलं ती मुलं चांगले मार्क्सने पास झाले, पण ते लीड नाही करू शकत लाईफला, ते परिस्थिती हाताळू शकत नाही आहेत. आणि जोपर्यंत मुलांमध्ये परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य येणार नाही, चांगल्याला चांगलं म्हणण्याचं, कारण पावला पावलांना भविष्यात येणारे चॅलेंजेस आहेत. मग अशा चॅलेंजेस हँडल करण्यासाठी या मुलांमध्ये ती क्षमता निर्माण झाली पाहिजे. MPSC UPSCला मुलाखत असते शेवटी कुठल्याही मोठ्या पदावर गेल्यानंतर. अहो तुम्ही मेन्स एक्झाम दिली आहे म्हणजे तुमचं नॉलेज चेक केलं आहे, ज्ञान आहेच आहे तुमच्याकडं, पण मग मुलाखत कशाला? तर त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीला न्याय देण्यासाठीची क्षमता आहे का तुमच्यामध्ये? हे सिच्युएशन हँडलिंग स्किल ही अनुभवाने चांगलं जास्त येणार आहे. म्हणून आपल्याला अनुभव जास्तीत जास्त देता आले पाहिजेत, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सर हल्ली ऐकतो मी की बरेच लोक म्हणतात की तुम्ही मुलांचे मित्र व्हा, तर ते कितपत योग्य आहे आणि तो कनेक्ट कसा निर्माण करावा पेरेंट्सने मुलांसोबत? नाही, मुलांचे मित्रच होणं गरजेचं आहे. कारण मित्र झाला तर मुलं तुमच्याशी काही गोष्टी शेअर करतील. तुम्ही हिटलर झालात तर ते शेअर करणार नाहीत. ज्या मुलांना मुलींना घरामध्ये जास्त बंधनं दिली, बंधनं घातली, त्या घरातले पोरं पुरी पळवून गेलेत, हा इतिहास आहे. तर जेव्हा तू फ्रेंडली राहणं, यू शुड नॉट बी अ क्लोज बडीज, बट फ्रेंडली राहणं म्हणजे तुमच्यासोबत त्यांना कुठली गोष्ट लपवावी असं वाटलं नाही पाहिजे. अशा अर्थानं फ्रेंडली. काही गोष्टी गरज नसताना छोटी मोठी चुका झाल्या तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. फुटत असतो कप, कप फुटला त्याच्यावर रागवायचं. आता कपच आहे ना, कपाचा कान तुटला, अरे ते काय काचा कान गेला तरी लोक रागावणार गेले, मग पुन्हा कसं? तर लहान लहान गोष्टींना न ओरडता, आता मुलांना भिंतीवर लिहू नका, त्यांना आनंद, पुढच्या वर्षी कलर करा ना, काय फरक पडतो ते ना, आत्ताच तर कलर केलाय, अरे मग कशाला केला? कलर नका करू, मग कलरच नका करू. आणि मुलं नेमकं काय करणार? तुम्ही जे करू नका असं म्हणतात तिथं जाऊन त्यांना ती गोष्ट करायला लय आनंद, खतरनाक. हां, तुम्ही म्हणणार ते करू नका आणि ते करणार. आदर्श पालक बनायला बऱ्याच गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. तुमच्या दृष्टिकोनात अशा कोणत्या 5 गोष्टी ज्या आम्ही करायलाच हव्या? बघा, आदर्श पालक हा सूचना देऊन होत नसतो, हा चारित्र्याच्या द्वारे लीड केलं पाहिजे पेरेंटिंग. म्हणजे आपण काही तत्त्व बाळगले पाहिजेत पालक म्हणून. तर तुम्हाला असं वाटतं किंवा अशा कोणत्या 4-5 गोष्टी आहेत? तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की शैक्षणिक वातावरण आपल्या कुटुंबात जर असेल आणि तसं जर ध्येयवादी वातावरण जर आपल्या कुटुंबात असेल तर मुलं शक्यतो घडतातच. आपल्याकडं वाचन संस्कृती नाही आहे आणि वाचनाने माणसं फार प्रगल्भ होतात. तर
पहिली महत्त्वाची सवय किंवा पहिला महत्त्वाचा मुद्दा की आपण सगळ्यांनी वाचक बनलं पाहिजे आणि आपण जे काही वाचलं हे एक दुसऱ्याशी शेअर केलं पाहिजे. आता पूर्वी लोकांना वाचता येत नव्हतं कुटुंबात, पण आज आम्हाला वाचता येते ना, पण आम्ही वाचत नाही ना. तर हा एक मुद्दा. दुसरा, खोटं नाही बोलायचं. खरं आहे ते खरं आहे, त्यांनाही कळतंय की तुम्ही खोटं बोलताय, खोटं बोलायचं नाही. तिसरं, दुसऱ्याची उदाहरणं द्यायची नाही. तुम्हाला माहिती आहे का, एक पालक मोठ्या मुलाला सगळं, तो चांगला अभ्यास करायचा आणि त्याला चांगले मार्क्स मिळायचे, आणि ओनली दॅट चाइल्ड वॉज ॲप्रिशिएटेड इन द फॅमिली. त्याला सारखं ॲप्रिशिएट केलं, त्याला चांगलं म्हटलं, तोच चांगला आहे, तुझं काय खरं आहे, तो असा आहे. अरे त्याच्या मनात एवढा द्वेष गेला. एक पेपरला बातमी आली की त्या बारक्या पोरानं त्या मोठ्याला दगड घालून मारून टाकलं. एवढा द्वेष त्याच्या मनात गेला. त्यामुळं पालकांनी न्यायव्यवस्था, आपण आपल्या मुलांची न्यायव्यवस्था आहोत हे मान्य केलं पाहिजे की कोणालाही एकाला चांगलं आणि एकाला वाईट नाही म्हटलं पाहिजे. चुकलं ते कोणाचंही चुकलंच, आणि चांगलं जे चांगलं आहे मग ते कोणाचंही असेल ते चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे आणि वाईटाला वाईटच म्हटलं पाहिजे. बघा ना, आत्तापर्यंत पहिल्यापासून पण ही घटना घडतच आली ना की 2-3 मुलं असतील, 2 मुलं असतील, तर आईचं वडिलांचं प्रेम त्या बारक्यावरच जास्त, बारक्यावर जास्त, आणि जास्त जो दुर्बल आहे त्याच्यावर, जे कमवत नाही त्याच्यावर, जे जास्त दारू पिते त्याच्यावर. आणि मग ह्या मोठ्यांना असं वाटतं की चला आम्ही एवढं चांगलं काम करतो, आम्ही मेहनत करतो, सगळं करतो, चला आम्हाला कोणी चांगलंही म्हणत नाही. आणि विनाकारण एक दुसऱ्याच्या म्हणजे मुलांमध्ये द्वेष निर्माण करायला फक्त आईवडील जबाबदार असतात, पालकच जबाबदार. तर तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता जगात बरंचसं दिसतंय, तर मार्क्स ओरिएंटेड मुलं नाही बनवायची, नॉलेज ओरिएंटेड, नॉलेज सपोर्ट करणारे आयुष्यात, मार्क्स नाही. किती मार्क्स मिळाले हे महत्त्वाचं नाही, त्याला समजलं नाही ना. येडे झालेत काही जास्त मार्क्स मिळवणारे, पागल झालेत, फिरतेत गाणे म्हणत रस्त्याने. हा एक. आणि शेवटचं, आहारशास्त्र शिकवलं पाहिजे कुटुंबाला की काय खावं आणि काय खाऊ नये, तर का खाऊ नये आणि काय खावं याचा अभ्यास केला पाहिजे, सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. अहो जंक फूड कसं काय, जे चवीचं आहे ते प्रत्येकालाच आवडते, आपल्याला बी आवडते जंक फूड, पण आपण असं म्हणतो बाबा मी लवकर माझा BP वाढल, कोलेस्ट्रॉल वाढल. त्यांना असं वाटत नाही. याची चर्चा जर केली तर त्यांना याचं ज्ञान येईल. आणि मला असं वाटतं असं केलं तर घरामध्ये आनंदच, त्रास नाही झाला पाहिजे, आणि त्रास होणारच नाही. मला असं वाटतं आज इथपर्यंत ठीक आहे.